तर हे बघा फ्रेंड्स, मी मिरच्या भाजायला टाकलेल्या आहे आणि माझ्या मिरच्या भाजून झाल्या आहे. तर मी यात टाकते तेल, खोबरं. मी खोबरं टाकलं फ्राय करायला तेलामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि साधारण तर मी चपात्या बनवल्या आणि चपात्या बनवल्यानंतर तवा गरम होता, तर त्याच्यामुळे मग मी तव्यावरच सगळं ॲडजस्ट करते. नाहीतर मी कढईत मसाला भाजते, पण तव्यावर पण भाजते. तर आपलं खोबरंही फ्राय झालेलं आहे. तुम्ही बोलणार इतकं लाल बनवते, पण ही जी रेसिपी आहे ना, तर कांदा पण काळाच भाजायला लागतो. मी इथे टाकले धनिया पावडर, मी इथे टाकलाय गरम मसाला, आणि मी इथे टाकले हे, याच्यात खसखस टाकलेली मी कांद्याच्या वरती. हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. हा मसाला ह्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मी टर्मरिक पावडर पण टाकली. सगळे मसाले जेवढे तुम्हाला दाखवले ना मी, तेवढे सगळे मसाले मी मिक्स केले. आणि हा मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड झाला की याला मिक्सरमध्ये वाटायचं. मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर याला फोडणी घालायचं. तर हे बघा फ्रेंड्स, मी एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. मी हे बेसनमध्ये टाकते जिरं थोडंसं, याच्यात थोडीशी हळद, याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मीठ खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे पीठ हे करायला, मिक्स करायला. आता मी यात टाकते पाणी. ओके, पाणी टाकलं मी यात. याला आता मी मिक्स करून घेते ह्या प्रकारे. असं याला मिक्स करायचं आपल्याला. माझ्याकडे मिक्स करायला आहे, पण तुम्ही हातानेही मिक्स करू शकता जर तुमच्याकडं हे मिक्स करायला नसणार तर. पण याच्याने खूप चांगल्या प्रकारे मिक्स होतं आणि खूप पटकन मिक्स होतं. हे ते तुम्ही पण बघताय. तर मी इथे तवा गरम आहे, ह्याच तव्याचा वापर करते मी. याच्यात मी टाकले थोडंसं तेल. याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे बेसन हे. तर हे बघा फ्रेंड्स, मी हे मिक्स केलेलं जे बॅटर आहे बेसनचं, ती मी यात टाकते तव्यावरती. आणि हा जो बाऊल आहे, तर ह्या बाऊलला जे बेसन लागलेलं आहे ना, ते आपल्याला धुवून आणि याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला. कारण की बाऊलला पण बेसन लागलेलं आहे ना, तर ते पाणी टाकायलाच लागतं. तर यात मी असं पाणी ॲड केलं आहे, बघू शकता. तर हे बघा फ्रेंड्स, तर मी या तव्यावरती हे बेसन आहे याला असं मी हलवून घेते. तर ह्या प्रकारे मी असं याला, हे बघा आपलं 2 मिनिटात बेसन रेडी झालेलं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, ते बेसन आहे जे मी काढून ठेवलं, तर याला मी आता थंड होण्यासाठी ठेवते. तर हे बघा फ्रेंड्स, इथं आपली कढई गरम झालेली आहे. तर यात मी टाकते तेल. तर इथे आपलं तेल हे गरम झालेलं आहे. तर त्यात आपण तडक्यासाठी टाकूया राई. राई म्हणजे मोहरी, मराठीत मोहरी बोलतात. आणि इथे मी हे 2 टमाट्याचं पेस्ट केलं मी, ते पण मी तेलामध्ये टाकते फ्राय करायला. टमाटे अखंड कट करून टाकले तर त्याची चव एवढी येत नाही चांगली, म्हणून मी टमाटे हे मी किसणी असते ना आपली, किसणीने किसून घेतली. तर हे बघा, मी इथे मसाला आहे, हा माझा मसाला वाटून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून, मी इथे काढला आहे. आणि हा मसाला जो आहे ना, याचं टेस्ट अप्रतिम टेस्ट आहे. जर असं टेस्ट करून बघितलं ना, वा, इतकं छान टेस्ट आलं त्याला. तर इथे हे बघा, टमाटर हे आपलं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये. तर त्यात आपल्याला टाकायचा हा मसाला. तर हा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला याला चांगला टमाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही ट्राय करा माझी रेसिपी नक्की. खूप छान, इतकी सुंदर डिश आहे ना ही, एकदम मस्त, खूप खूप टेस्टी बनते. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा माझी रेसिपी. तर हे बघा फ्रेंड्स, तर मी हिरव्या मिरच्याचा वापर करूनही बघा माझ्या ज्या मसाल्याला जे कलर आहे ते एकदम मस्त आलेला आहे. तर हा आपला मसालाही फ्राय झालेला आहे. तर आता आपल्याला यात करायचं आहे पाणी ॲड.
तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. तर मला जे हे मी चपात्या पण बनवल्या आणि भात पण बनवला. तर भातामध्ये पण खायला आली पाहिजे ही भाजी आणि चपात्याबरोबरही खायला आली पाहिजे. मी त्या प्रकारे हे भाजीमध्ये पाणी ॲड करणार आहे. मला पाहिजे तेवढं पाणी मी ॲड करते आहे. फ्रेंड्स, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता अंदाजानुसार. तर हे बघा, मी इतकं पाणी ॲड केलं याच्यात. तर ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. ओके. तर आपला हा मसाल्याचं सगळं बॅटर जे आहे ते उकळूपर्यंत आपण तोपर्यंत बेसन जे बनवलं त्याचे वडे कसे तोडायचे ते तुम्हाला मी दाखवते. आता आपण हे जे आहे आपला मसाला याला झाकून ठेवूया, याला उकळ फुटू द्या चांगली. तोपर्यंत आपण दुसरं काम करू. तर इथे आहे बेसन. तर ह्या बेसनाचे वडे तोडायचे आता आपल्याला, तोपर्यंत मसाला उकळूपर्यंत. तर हे बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही अशा प्रकारे वडे तोडून घ्यायचे. मी काही तोडले, काही तोडते. तर हे बघा, हे अशी वडे मी टाकते याच्यात तोडून. इकडं बेसन होतं, एक प्लेट खाली झाली आपली. तर ह्याला थोडंसं असं जर बनत नसलं ना, याला थोडंसं असं गोल बनवायचा प्रयत्न करायचा. ओके. हे माझे झाले वडे बेसनचे. तर हे बघा फ्रेंड्स, आपला मसाला इथे उकळलेला आहे आणि आपल्याला यात टाकायचे आता हे बेसनाचे वडे बनवलेले. ह्या रेसिपीचं नाव आहे डुबुक वड्या. तर आपल्याला याला आता थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतात. हे बघा, आता याला थोडा वेळ 5 मिनिटं याला कळू द्यायचं चांगलं. आता मी याला झाकून ठेवते. तर बघूया फ्रेंड्स, आपली भाजी रेडी झाली का. तर आपली भाजी तर तयार झालीच असं नव्हता. झाकण काढलंय. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. तर आपली ही डुबुक वड्याची भाजी जी आहे तयार झाली. मी त्यावर टाकते थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा, मस्त. आणि हे बघू शकता तुम्ही, साईडला मस्त तरी पण आलेली आहे. हे बघा, खूप छान तरी आलेली आहे साईडला, किनारीला. तर ते बघू शकता. आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. अप्रतिम, खूप छान आणि खूप इतकी सुंदर टेस्ट येणे या भाजीची. हां, जी लोक मटण खात असतील ना, मटण पण विसरून जाणार. ही भाजी जर बनवून बघा तुम्ही एकदा आणि ट्राय करा. आणि हो, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. जे बाहेरचे फ्रेंड्स असणार ना, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. ही एक महाराष्ट्रीयन डिश एकदम मस्त भाजी बनवलेली मी आहे ही अशी एक डुबुक वड्याची. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन हे जरूर दाबा. आणि होईल तेवढं तुम्ही माझं चॅनल शेअर करा आणि मला सपोर्ट करा फ्रेंड्स. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला खरंच. तर बघूया आता आपण ही टेस्ट करूया भाजी. ओके.